पुणे कल्याणीनगर प्रकरणामधील आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आता तिन्ही आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात येत आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये त्यांच्या कोठडीबाबत निर्णय घेतला जाणार आहे। तर गेल्या सुनावणीला कोर्टाने 30 मे पर्यंत कोठडी सुनावली होती। आजच्या सुनावणीमध्ये त्यांना पुन्हा कोठडी मिळते का की जामीन मिळतो ते देखील पाहावे लागेल। मिकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात। खरं तर मिकी, गेल्या सुनावणीला कोर्टाने 30 मे पर्यंत कोठडी सुनावली होती, मात्र पुन्हा सुनावणीकडे लक्ष, काय निर्णय येऊ शकतो? तुषार, जर आपण बघितलं तर या दोन्ही डॉक्टरांसह जो शिपाई होता आतापर्यंत चौकशीमध्ये बरेच त्यांनी पुरावे या ठिकाणी दिलेले आहेत। अर्थातच जो काही ब्लड अर्थात जो रक्ताचा नमुना त्यांनी बदललेला होता त्या ठिकाणी ससूनमध्ये जाऊन सेम त्याच पद्धतीने एक डेमो देखील करण्यात आलेला होता। रक्ताचे नमुने हे कुणाचे आहेत हे अजून देखील कळू शकलेलं नाही। त्याचबरोबर यामध्ये किती नक्की पैशाचा व्यवहार झालेला आहे हे देखील कळू शकलेलं नाही। आतापर्यंत हे बोलायला तयार नाहीत। फक्त 3 लाख रुपये आतापर्यंत यांच्याकडून पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि इतर अजून काही बरेच गोष्टी राहिलेल्या आहेत। जवळपास 8 ते 10 डॉक्टरांचं ससूनमध्ये नर्ससह या लोकांचा जबाब देखील नोंदवण्यात आलेला आहे। मात्र आज पोलीस कस्टडी या दोन्ही डॉक्टरसह त्या शिपाईची देखील संपते, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा शिवाजीनगर कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। या तिन्ही आरोपींना खरं तर हजर केलं जात आहे। या निकालाकडे आमचंही लक्ष असेलच। वेळोवेळी अपडेट्स आपल्याकडून घेऊ। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। तर अल्पवयीन मुलाच्या आईच्याही रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहेत। अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयामधील 2 डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी बदलले। अल्पवयीन मुलाच्या ऐवजी एका महिलेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले। ती महिला त्या अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल आहे की आणखी कुणी, याचा तपास आता पुणे पोलीस करणार आहेत। शिवानी अग्रवाल यांना अद्याप चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाहीये। गरज भासेल तेव्हा बोलावू असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी येते, ती म्हणजे गरज असल्यास शिवानी अग्रवाल यांना देखील आता चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं। अल्पवयीन मुलाच्या आईच्या रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत, कारण अल्पवयीन मुलाऐवजी त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने दिल्याचा संशय आहे आणि या संदर्भातच संपूर्ण खुलासा करण्यासाठी, अधिक माहिती मिळवण्यासाठी त्यांना बोलावलं जाण्याची शक्यता आहे। अल्पवयीन मुलाच्या आईच्या रक्ताचे नमुने देखील आता घेतले जाणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।